सूरज चव्हाण यांचा अखेर राजीनामा घेण्यात आलेला आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आताच। तर काल सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्येच ऐन पत्रकार परिषदेमध्ये सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला मारहाण केलेली होती। यानंतर आता सूरज चव्हाण यांच्यावरती पक्षाकडून ही मोठी कारवाई, सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। तर ही कालची दृश्य आपण बघतोय, सूरज चव्हाण आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये ऐन पत्रकार परिषदेमध्ये झालेला हा राडा। त्यावेळेला सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला जोरदार मारहाण केलेली होती। सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि यानंतर आता पक्षानं एक मोठी कारवाई केलेली आहे सूरज चव्हाण यांच्यावरती आणि त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। सूरज चव्हाण यांचा अखेर राजीनामा झालेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आहेत आपल्यासोबत। अप्पासाहेब, प्रज्ञा, या ठिकाणी तो पाहतो आता कार्यक्रम स्थळावरून जे आहे ते लोक आता त्यांच्या जात असताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, मराठा कार्यकर्ते आहेत, आता ते पांगायला सुरुवात झालेली आहे। मात्र प्रामुख्याने मराठा संघटनांनी आणि मराठा कार्यकर्त्यांनी जो आक्रमक पद्धतीने इथं निषेध नोंदवला आहे, या कार्यालयाच्या बाहेर आपण पाहू शकतात की गेटवर जे काही पोस्टर लावलेले होते ते सुद्धा इथं फाडण्यात आलेले होते। आणि तुमच्या सोबत काही हे कार्यकर्ते असतील, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया आपण। आता जे कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। सूरज चव्हाण यांचा राजीनामा झाला, हा योग्य आहे का? सूरज चव्हाण यांचा राजीनामा झाला योग्य आहे का? अयोग्य आहे। स्वागत करता पक्षाच्या निर्णयाचं? स्वागत करीत आम्ही आज नवीन प्रवेश घेतलेला आहे। ही पक्षप्रवेश केलेली लोक आहेत ते योग्य म्हणतात, सूरज चव्हाण यांचा राजीनामा झाला आज पक्ष प्रवेश केला आम्ही। पण काय वाटतं, ज्या पद्धतीने मारहाण झाली, राजीनामा झाला, योग्य झालं ना? योग्य झालं। माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा मागितला जातोय, मागितला जातोय, पण अजून काही नाही झालं। प्रज्ञा, आपण पाहतोय की ही जी मंडळी आहे ठीक ती आहे, अप्पासाहेब। पक्षाची मंडळी आहे आणि राजीनाम्याच्या नंतर त्यांनी राजीनामा जो झाला तो योग्य झाला असं म्हटलं जातंय। आणि या ठिकाणून आता जे आहेत मराठा कार्यकर्ते आहेत ते बाहेर गेलेले आहेत। ठीक आहे, त्यामुळे अगदी काही वेळामध्ये आता सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। आपल्याला बघता येईल नेमकं सुनील तटकरे काय म्हणतात।